ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना पालकची अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. एकदा जर तुम्ही ही पालकची भाजी केली ना तर नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीने पालकची भाजी कधीच केली नसेल आणि ज्यांना पालक आवडत नाही ना त्यांनासुद्धा नक्कीच ही भाजी खायला घाला. कारण की ते सुद्धा अगदी मुटक्या मारत ही भाजी खातील. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आता बघा इथे मी पालक घेतलेली आहे. आता ही भाजी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतकी पालक पुरेशी आहे. पालक सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि नंतर त्याचं पाणी काढून आपण याला छान अशी बारीक कट करून घेणार आहोत. पाहू शकता पालक आपल्याला अगदी बारीक अशी कट करायची आहे. जितकी तुम्हाला बारीक कट करता येईल ना तितकी ही पालक बारीक कट करू शकता. डब्यासाठी म्हणा किंवा मग डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा मग अधेमध्ये खाण्यासाठी ना अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी पौष्टिकसुद्धा आहे. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा मग भातासोबत खा. कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. अगदी वेगळी पद्धत आहे, नवीन पद्धत आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही स्किप वगैरे करू नका. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की ही भाजी ना तुम्हाला खरंच खूप जास्त आवडणार आहे. इतकी जास्त ही भाजी अप्रतिम होते. तर बघा अशा पद्धतीने ही भाजी कट करून घ्यायची आहे. अगदी जितकी बारीक कट करता येईल ना तितकी ही पालक तुम्हाला बारीक कट करून घ्यायची आहे. आता इथे पाहू शकता सगळी पालक मी कट करून घेतलेली आहे. आता ही भाजी ना दिसताना खूप जास्त तुम्हाला दिसत असेल, पण ही शिजल्यानंतर अगदी कमी होते. आता ही पालकची भाजी ना आपण आता धुवून घ्यायची नाही, कारण की ही भाजी आपण सुरुवातीलाच धुतलेली आहे. त्यामुळे बघा आता चिरून झाल्यानंतर आपण आता इथली पुढची प्रोसेस करून घेऊया. भाजी अगदी छान बारीक कट केली ना ती खायलासुद्धा अगदी व्यवस्थित खाता येते आणि अगदी लवकर शिजतेसुद्धा. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला एक 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. पण ही भाजी ना थोडीशी तिखट असली ना की खायला अजून जास्त छान लागते. भरपूर असा लसूण घातलेला आहे. अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हे खलबत्त्यातसुद्धा वाटू शकता, म्हणजे खलबत्त्याने सुद्धा कुटू शकता. अगदी छान पद्धतीने कुटता येतं किंवा मग अशा पद्धतीने मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटू शकता. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया. जिरं इथे मी वापरलेलं नाही, कारण की जिरं आपण जे वाटण करून घेतलं होतं ना त्यामध्ये घातलेलं आहे. 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेला आहे. आता कोणतीही भाजी केली ना तर आवर्जून त्यामध्ये पांढऱ्या तिळाचा समाविष्ट करा. कारण की आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीमध्ये पांढरे तीळ गरमसुद्धा असतात खायला. त्यामुळे नक्कीच पांढरे तीळ कोणत्याही भाजीत तुम्ही घालू शकता. आणि ही भाजी ना पांढऱ्या तिळामुळे अजून जास्त छान लागते. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं त्याचा जो ठेचा करून घेतला होता ना तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. तेलावरती छान तो सुद्धा ठेचा परतून घेतलेला आहे, त्याचा कच्चेपणा जास्तोपर्यंत. आणि आता यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायची आहे. गॅस बघा स्लो करा, किंवा नाहीतर मग आपण जी हिरवी मिरची आणि लसूण घातलं आहे ना ते फास्ट गॅसमुळं खाली करपू शकतं. त्यामुळे बघा हलवताना गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. पाहू शकता आता जवळजवळ अर्धी कढई इतपत ही भाजी दिसत आहे. पण शिजल्यानंतर ना आता अगदी थोडीशी ही भाजी तयार होते. त्यामुळे जर तुम्हाला जास्त लोकांसाठी करायची असेल ना तर तुम्ही एक अख्खी कढई घेतली तरी चालेल. आता भाजी आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे. भाजीमध्ये कधीच भाजी टाकल्या टाकल्या मीठ वगैरे घालायचं नाही, कारण की शिजल्यानंतर भाजी कमी होते आणि जर तुम्ही लगेच मीठ घातलं ना तर मिठाचा अंदाज फसू शकतो. त्यामुळे बघा इथे मी नंतर मीठ घालणार आहे. 1 मिनटासाठी फक्त वाफ काढून घेतलेली आहे इथे मी. पाहू शकता 1 मिनटानंतर या भाजीला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. या भाजीमध्ये ना आपल्याला कोणतंही पाणी वगैरे घालायचं नाही आहे अजिबातच, कारण की पालकला एक स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही. आता एक वाफ काढून झाल्यानंतर बघा भाजी शिजून थोडीशी कमी झाली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे जो मिठाचा अंदाज आहे ना तो सुद्धा अगदी परफेक्ट येतो. मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. इथे मी 2 ते 3 चमचे इतपत शेंगदाण्याचा कूट घालते.
तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. पण या भाजीसाठी ना आवर्जून शेंगदाण्याचा कूट घाला. कारण की अगदी अप्रतिम ही भाजी होते शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे. कूट घातल्यानंतर बघा पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. आणि गॅस आपल्याला ना इथे अगदी स्लो ठेवायचा आहे. फास्ट गॅस केला ना तर भाजी खाली करपू शकते. कारण की आपण यामध्ये कूटसुद्धा घातलेला आहे. आता अगदी स्लो गॅसवरती एक 5 ते 6 मिनटासाठी ना भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघा 5 ते 6 मिनटानंतर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार होते. तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. नक्कीच एकदा करून पहा. डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे. तर आजची ही पालकची झटपट भाजी तुम्हाला कशी वाटली? मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.